गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरात् गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके नेत्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। प्रथम गुरूंना वंदन केलंय आणि आपले गुरु जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि शक्ती दैवतेचं आपण स्तोत्र म्हटलंय, कारण शक्ती देवताच सर्व मंगल कार्य घडवून आणत असते। आणि आजचा आपला विषय पण तसाच आहे, शक्ती देवतेचा विवाह, तुलसी विवाह हा आजचा आपल्या प्रवचनाचा विषय आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कार्तिक महिना दिवाळी संपली की जी एकादशी येते त्या एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळस विवाह ठरविले जातात। म्हणजे घरोघरी तुळस असतेच, असायलाच पाहिजे अशी पूर्वीपासून आपली श्रद्धा आहे। आणि नुसती श्रद्धा नाही तर त्याचं महत्त्व काय आहे ते पण आपण पाहणार आहोत। आजच्या संस्कृतीमध्ये ते दारामध्ये तुळशी वृंदावन म्हणजे जुन्या टाईपचं घर असं समजलं जातं, पण हे जर आपण आजचं प्रवचन ऐकलं तर तो जो समज आहे तो पूर्णपणे मनातून जायला काहीच हरकत नाही। तर आज आपण तुलसी विवाह हा विषय बघणार आहोत। तर मुळात तुलसी ही किंवा तुलसी विवाह जो आपण साजरा करतो, सोहळा साजरा करतो, अगदी आपल्या घरातल्या लग्न असतं तसाच सोहळा साजरा करतो। कारण का तर आनंद आणि मांगल्य निर्माण करणारा हा सोहळा आहे। प्रत्येक घरामध्ये जो तो ज्याच्या त्याच्या परीने विवाह सोहळा तुलसीचा करत असतो, पण त्यावेळेचं जर घरातलं वातावरण बघितलं तर अतिशय आनंदमय असं असतं आणि मंगलकारक असंच असतं। तर कार्तिक महिना आपण बघितलंय, हा संपूर्ण चातुर्मास विष्णूंच्याच नावे आहे। आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी, आणि मग कार्तिक महिन्यातला हा मोठा सण आणि सोहळा असा दोन्ही प्रकारे साजरा केला जातो। आणि आपण नुसतं तुलसी नाही म्हणत, आपण तुलसी माता असं म्हणतो। आणि माता म्हटल्यानंतर तिथे वात्सल्य आहेच, प्रेम वात्सल्य आनंद हे सगळं, पावित्र्य हे सगळं तिथे येतं। तुलसी ही जरी वनस्पती असली तरी तुलसी हा शब्द स्त्रीवाचक आहे। ती तुळस असं आपण म्हणतो, तो तुळस असं कधीच म्हणत नाही, म्हणजे स्त्रीवाचक आहे। आणि तिचा उल्लेख स्त्रीवाचक असल्यामुळे ती आपली कन्या आहे असं समजून ती उपवर झाली की तिचा विवाह करून द्यायचा, अशी श्रद्धा आपल्याकडे आहे। तर कार्तिक महिन्यातील एकादशी ते कार्तिक पौर्णिमा हे तिचे मुहूर्त काढले जातात। चार पाच दिवस जे मिळतात त्या गोरज मुहूर्तावरच तिचं लग्न केलं जातं। आणि देवी समजून, तुलसी माता ही देवी समजून, आणि नुसतं समजायचं नाही हा, ती खरंच आहे, ती देवीच आहे असं समजून खूप ठिकाणी मांडव सुद्धा घातले जातात। जसे लग्नात मांडव घातले जातात तसे तुलसी विवाहाच्या दिवशी लग्नात मांडव घातले जातात। नंतर लग्न सोहळा जसा असतो तसाच केला जातो। गुरुजींना बोलवून काही लोक विवाह सोहळा करतात। आणि त्या विवाहातला वर कोण? ही झाली वधू, कन्या आपली तुलसी म्हणजे। मग वर कोण? तर कृष्ण, बाळकृष्ण म्हणून तिला वर म्हणून त्याच्याशी लग्न करतात।
तर आणि मामा म्हणून कोण असतो, तर मामा म्हणून ऊस. ऊस बघा, तुळशी विवाहाच्या वेळी ऊस आणलाच जातो. आणखी ऊसाचं महत्त्व केव्हा, आत्ताच दिवाळीच्या वेळी जे लक्ष्मीपूजन होतं की नाही, त्यावेळी ऊस, नंतर कमळ काकडी वगैरे हे लक्ष्मीच्या पूजेला लागतात, हो की नाही. तर ते नुसतं परंपरा म्हणून आपण आणत नाही, त्याचं महत्त्व आहे. तर लक्ष्मी पूजनाच्या वेळी जो ऊस आणला जातो तो लक्ष्मी येण्यासाठी मांडव म्हणून ते ऊसाचं प्रतीक असतं. आणि तुलसी विवाहाच्या वेळी जो ऊस आणला जातो तो मामा म्हणून तिथे उभा केला जातो तुळशीच्या समोर. तर आणि आणखी काय लागतं या विवाहाला, तर चिंचा, आवळे, बोरं, कौठ हे सगळं लागतं. त्यापैकी आपण काहींचं महत्त्व पुढे बघणार आहोत की का. तर आणि नुसतं हे पूजा केली जाते असं नाही, तर त्या तुळशीला अगदी विवाह सोहळ्यात जशी पिवळी साडी नेसवतात मुलीला मामाकडची, तशी छान काठापदराची आता तर तयार कपडे मिळतात, तुळशीला घालायला तयार ड्रेस मिळतात, संपूर्ण सेट मिळते. तर तुलसी विवाह करताना तुलसी नुसती तशी ठेवत नाही, तिला सगळे अलंकार घालतात. आणि जे काही साडी वगैरे असतं ते पण नेसवतात, मंगळसूत्र घालतात, जे काही सौभाग्यवतीला दान द्यायचं असतं, वाण द्यायचं असतं, ते सगळं तुळशी मातेपुढे ठेवलं जातं. तर ही आता हे आपल्याला माहीत आहे म्हणून तुळस आणि बाळकृष्ण एवढं माहीत आहे, पण ह्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही सृष्टी, संपूर्ण सृष्टी म्हणजे दोन तत्वांनी निर्माण झालेली आहे. आपली संपूर्ण सृष्टी ही दोन तत्वांनी निर्माण झाली आहे. कुठली तत्व आहेत ती, प्रकृती आणि पुरुष किंवा माया. प्रकृती म्हणजेच माया आणि पुरुष म्हणजे आत्मा. मग पुरुष म्हणजे आत्मा, मग आत्मा सगळ्यांचाच आहे आणि माया प्रकृती म्हणजे शरीर, ओके नाही. शरीररूपी ही जी माया आहे म्हणून तर आपले सगळ्यांचे जीवन व्यवहार चाललेले असतात. नुसताच आत्मा आत्मा म्हटलं तर आपण एकमेकांशी ओळखू का एकमेकांना, नाही की नाही. तर शरीरामुळे आपल्याला उपाधी निर्माण झालेली आहे, म्हणजे शरीराचं जे स्ट्रक्चर आहे आपलं त्याच्यामुळे ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, किंवा ही तुळस आहे, हे वडाचं झाड आहे असं आपण म्हणतो, त्याला आपण उपाधी असं म्हणतात. तर हा आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला तर संपूर्ण जीवसृष्टीचा कारभार हा प्रकृती आणि पुरुष ह्या दोन तत्वांच्या मिलनानेच झालेला असतो. पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे शरीर, ह्या दोन तत्वांच्या मिलनाने ह्या सृष्टीचा कारभार चाललेला असतो. आणि त्याचा संस्कार प्रथम कुठून पाहायला मिळतो, तर तुलसी विवाह या संस्काराने पाहायला मिळतो. प्रत्येक घरामध्ये तुळशीचं रोप लावून तिची पूजा करून तिला रोज दूध घालून तिची कन्यापूजन असतं की नाही, कन्येसारखी पूजा करून धूप दीप नैवेद्य हे सगळं आणि तिला ओवाळायचं, असं करून ते तुळशीचं रोप वाढवलेलं असतं. काही लोक आषाढी एकादशीला ते तुळशीचं रोप लावतात आणि कार्तिकी एकादशीला ती उजवतात, म्हणजे तिचं लग्न करतात, असं पण आहे. पण 12ही महिने आपल्या दारात तुळस असेल तर काही हरकत नाही आणि रोज तिची पूजा करावीच. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशी ही देवी आहे. आपण इतर देवींच्या मूर्त्या बघतो आणि त्यात काय असतं, संस्कार आणि प्राणतत्व आणलेलं असतं, पण तुळस ही साक्षात आपल्याला डोळ्यांना दिसणारी प्राणतत्वाची आकृती आहे. चालती बोलती, जर तुम्ही तिच्याशी रोज संभाषण केलं ना ती बोलेल तुमच्याशी, हा अनुभव घ्या. एवढंच काय, तर तुळशी मातेला तुम्ही रोज जर पाणी घालताना
तिच्यावरून असा छान मऊ असा हात फिरवला आणि तिला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णुप्रियाय नुसतं असं जरी म्हटलं तरी दुसऱ्या दिवशी तिची पानं तुम्हाला इतकी तजेलदार प्रसन्न झालेली दिसतील. हा अनुभव मी स्वतः घेते बरं का. आणि मी तर मोजून ठेवलं होतं की आदल्या दिवशी ह्या तुळशीचं वाढलेलं कुठपर्यंत आहे. ते ग्रीलवर एक खूण करून ठेवली आणि पाणी घातलं, तिच्यावर हात फिरवला, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर जवळजवळ बोटभर वाढलेली होती. तुम्ही सुद्धा करून बघा, हे खरं आहे सगळं. आणि अत्यंत अशा प्रेमाने आपण तिच्याशी बोललं ना की तू विष्णूची प्रिया आहे वगैरे, तर तिला खूप आवडतं. ती हसरी लाजरी गोजरी अशी आपल्याला दिसते बरं का, खूप छान दिसते. तर म्हणून डोळ्यांना दिसणारी ही प्रत्यक्ष देवी व भगवंताचा साक्षात भगवंताचा वास असणारी ही तुलसी माता विष्णूला अत्यंत प्रिय आहे, म्हणून तिला विष्णुप्रिया असंही म्हणतात. आता पूर्व अवतार थोडासा आपण बघणार आहे, पण तरी सुद्धा तिचं आणखी दुसरं नाव काय आहे माहिती आहे? राधा. तुलसीचं दुसरं नाव राधा असेही म्हणतात. आणि म्हणूनच जेव्हा तुलसी विवाह आपण करतो त्यावेळेला त्या कुंडीवर तुळशीच्या राधा दामोदर प्रसन्न असं लिहितात किंवा राधा दामोदर विवाह असं लिहितात. तर दामोदर म्हणजे काय, तर कृष्णाचंच नाव आहे. तर राधा म्हणजे कृष्णाची प्रकृती. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पुरुष तत्व आणि प्रकृती तत्व या दोन तत्वांनी ह्या जगाचा व्यवहार चाललेला असतो. आणि त्यांचा विवाह करायचा म्हणजे त्यांचं मनोमिलन करून त्यांना एकत्र आणायचं. म्हणजे हे प्रकृती तत्व जे आहे तुलसीचं, ते मायेचं स्वरूप आहे. जसं आपली सावली, आपण आणि आपली सावली, तसा कृष्ण आणि तुळस असं आहे बरं का. किंवा पुरुष आणि प्रकृती हेंचं नातं कसं आहे की आपण स्वतः आणि आपली सावली असं नातं आहे. किंवा दुसऱ्या शब्दात एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. कोण? राधा आणि कृष्ण. आणखी पुढचा विचार केला तर आपला हात तळहात घेतला आणि आपण असं बघितलं आणि इकडून बघितलं तर इकडून कृष्ण इकडून राधा आहे. आपण हे दोन भाग वेगळे करू शकतो का? नाही करू शकत. तसंच राधा आणि कृष्ण यांचं नातं आहे, वेगळं होऊच शकत नाही. एवढंच काय तर राधा आणि कृष्ण दोन दृश्य स्वरूपात दिसत असले तरी अंतःकरण आणि आत्म्याच्या रूपाने ते दोघंही एकच आहेत. निस्सिम भक्त जो असतो त्यामध्ये आपण बघतो की निस्सिम भक्त फक्त म्हणायलाय. उदाहरण घेऊया. भक्त प्रल्हाद म्हटलं की कृष्ण, भक्त प्रल्हाद म्हटलं की भगवान श्रीकृष्ण. तसं राधा म्हटलं की कृष्ण किंवा तुकाराम महाराज म्हटलं की विठ्ठल. कारण भक्तीचं प्रतीक आहे. आणि ह्या राधेच्या भक्तीच्या अनुसरणच नारद सूत्र किंवा नारद भक्ती सूत्राच्या ज्या 11 भक्तीच्या महिमा सांगितलेल्या आहेत, आपल्याला 9 माहिती आहेत की नाही. अर्चन, पूजन, सख्य वगैरे ज्या आहेत 9 भक्ती, नवविधा भक्ती आपण त्याला म्हणतो. पण नारद भक्ती सूत्रामध्ये 11 सांगितलेल्या आहेत. तर ते कशावरून केलेलं आहे नारदांनी, तर राधेचं जे व्यक्तिरेखा आहे त्याच्यावरून ह्या 11 भक्तिसूत्रांची गुंफण केलेली आहे. देवी भागवतामध्ये 5 स्त्री भक्ती देवतांची महती सांगितली आहे. त्यातला प्रथम क्रमांक राधेचा आहे. आणि नंतर मग दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी आणि सावित्री यांचा उल्लेख आहे. तर ही राधा काय आहे? कृष्णासारखीच आहे. ह्याचा पुरावा आपल्याला पुराणांमध्ये सापडतो. पुराणांमध्ये असं वर्णन आहे की
कृष्णाच्या हातावरची आणि पायावरची जी चिन्ह आहेत, कृष्णाच्या हातावर चक्र आहे, शंख आहे, पद्म आहे आणि धनुष्य आहे, हे सगळे जे चिन्ह कृष्णाच्या पावलांवर आणि हातांवर आहेत तेच राधेच्या पण आहेत असा उल्लेख आहे. आणि पुराणातला उल्लेख हा खरा असतो, कारण ऋषीमुनींनी अभ्यास करून ते वर्णन केलेलं असतं, सांगितलेलं असतं. फक्त कृष्णाच्या पायावर किंवा हातावर जर मोठं असेल तर स्त्रीचं छोटं असतं, तसं राधेच्या पण पायावर हीच चिन्ह आहे, पण ती छोटी आहे. आणखी एक पुरावा सांगितलेला आहे की राधा आणि कृष्ण हे जेव्हा कृष्ण यमुनेच्या काठावरून जात असे वाळूतून, त्यावेळेला कृष्णाच्या पावलांच्या शेजारीच छोटीशी पावलं उमटत असत. आपण अंगावर काटा येतो, मी सुद्धा अभ्यास करताना, की लक्ष्मीची पावलं जशी उमटतात तशी कृष्ण तिथून गेला की लगेच लक्ष्मीची पावलं उमटल्यासारखं लगेच त्याच्या शेजारी छोटं पावलं उमटायचं, असा पुरावा पुराणांमध्ये दाखल केलेला आहे. म्हणजे राधा आणि कृष्ण हे वेगळे नाहीतच हे आपल्याला याच्यावरून कळतं. अदृश्य रूपामध्ये ती त्याच्याबरोबर असते आणि म्हणून आपण म्हणताना सुद्धा राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, आधी राधेचं नाव घेतो मग कृष्णाचं नाव घेतो. आता ह्या राधेचा, राधा म्हणजे तुलसीचा पूर्वजन्म. 5000 वर्षापूर्वी, महाभारताचा काळ सुमारे 5000 वर्षापूर्वीचा, त्याच्या कित्येक योजने आधी कृष्ण, राधा आणि गोपिका यांचं वास्तव्य द्यूलोकात होतं. आता द्यूलोक म्हणजे काय, तर स्वर्गलोक, द्यूलोक, वैकुंठलोक हे सगळे पृथ्वीलोकाच्या वरचे लोक आहेत. तर द्यूलोकामध्ये वैकुंठापासून अतिशय दूर होतं ते, आणि या राधा आणि कृष्ण यांचा विवाह ब्रह्माने पौरोहित्य करून गुपचूपपणा लावला होता, गुप्तपणे लावलेला होता. आणि गुप्तपणे जरी लावलेला असला तरी त्यावेळी खूप थोडे लोक हजर होते तिथे. लोक म्हणजे देवदेवता, कारण राधाकृष्णाचं लग्न म्हटल्यावर थोडेसेच देवदेवताच असणार ना, सामान्य माणसं नसणार. म्हणून देवदेवता या खूप कमी प्रमाणात हजर होत्या. पण साक्षीला कोण होतं, नवनाथ सिद्ध पुरुष, ते साक्षीला होते. आणि त्यांची, आणि असाही काही ठिकाणी उल्लेख आहे की हा गुप्तपणे विवाह लावण्यासाठी 2 पोपटांनी त्यांची मंगलाष्टकं म्हणलीत, असं दुसऱ्या एका पुस्तकात मला मिळालं. आणि त्याचं प्रूफ म्हणजे जेव्हा आपण राधाकृष्णाचा फोटो घेतो की त्यावेळेला 2 पोपट मागे असतात, तर त्यांनी असं पण सांगितलं आहे की हे 2 पोपट म्हणजे त्यांचा विवाह लावणार आहे. पोपटांच्या तोंडून त्यांनी मंगलाष्टकं म्हणून घेतली, इतका गुप्तपणे विवाह केला. तर आणि हे जे नवनाथ जे सिद्धपुरुष साक्षीदार होते, ब्रह्माने जो विवाह लावला त्यामध्ये किरातमूर्ती आणि त्रिविक्रम यांनी विवाह साजरा करण्यासाठी द्यूलोकातून त्या राधा आणि कृष्ण यांना पृथ्वीवर आणण्याची व्यवस्था केली होती. तुळशीचं एक नाव वृंदा असं पण आहे, आपल्याला पण माहीत आहे. आता राधा आहे हे कळलं, वृंदा आहे हे कळलं. तर ब्रजमंडळामध्ये, आता त्याची कथा अशी आहे, ब्रजमंडळामध्ये वृंदा नावाची गोपी होती. म्हणजे आपण काय आता याच्यातून निष्कर्ष काढायचा की तुळस ही मागच्या जन्मी गोपी होती, आणि गोपी म्हणजे कृष्णाचं प्राण, म्हणजे गोपी आणि कृष्ण हे नातंच अतूट आहे. तर ब्रजमंडळामध्ये वृंदा नावाची एक गोपी होती आणि तिची कृष्णावर अत्यंत भक्ती होती. तिने कृष्णाची तपश्चर्या सुरू केली. कुठे सुरू केली असावी, अगदी ओसाड जागी तिने तपश्चर्या सुरू केली. आणि इतकी कडक तपश्चर्या होती तिची ओसाड जागी की तिथे झाडं वगैरे काही नव्हतं. अगदी ओसाड जागी सावली जराही नव्हती. पण अशाही
परिस्थितीत ती कृष्णाचा जप आणि कृष्णाची तपश्चर्या करतच राहिली. तिला ऊन पावसाचं सुद्धा भान राहिलं नाही. आणि तिची इतकी कडक तपश्चर्या बघून एक दिवस गणेशजी आले आणि गणेशजीने तिला विचारलं, गणपतीने तिला विचारलं की तू एवढ्या तळपत्या उन्हामध्ये काय करतेस? तर ती म्हणाली की मी कृष्णाची भक्ती करते, कृष्णाची तपश्चर्या करते. हे ऐकून गणपतीला सुद्धा खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर वृंदा, म्हणजे ही आता तपश्चर्या करणारी वृंदा, तिची आई पण शिवभक्त होती. आणि त्यामुळे वृंदा ही गोपीची आई गणपतीवर देखील काय करायची, स्वतःच्या मुलासारखंच प्रेम करायची, कारण ती शिवभक्त होती आणि शिव पार्वतीचा मुलगा गणपती, म्हणून गणपतीवर स्वतःच्या मुलासारखं ती प्रेम करायची. वृंदा उन्हातान्हात तपश्चर्या करते पाहून एक दिवशी गणपतीने काय केलं, झाडांच्या फांद्या आहेत त्या आणून तिच्या भोवती लावल्या आणि तिला सावली निर्माण केली. कालांतराने त्या झाडाच्या फांद्या वाळून गेल्या. मग पाऊस पडला. कशी किमया असते बघा, देवदेवतांची शक्ती केवढी असते, पॉवर केवढी असते. तर काही दिवसांनी त्या फांद्या वाळून गेल्या, पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर त्या फांद्यांची झाडं उगवली आणि झाडं उगवली आणि त्या रुंदेच्या भोवती सुंदर अशी झाडं निर्माण होऊन सावली निर्माण झाली आणि तिची तपश्चर्या चालूच होती. आच्छादन झालं तिला सावलीचं. आणि मग वृंदाला ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं की अरे, आपल्यासाठी कृष्णानेच पाठवलं की काय गणपतीच्या रूपाने ही सावली करायला. त्यामुळे तिने गणपतीला विचारलं की तुला माझी एवढी दया का आली, तू एवढी माझ्यासाठी सावली निर्माण केलीस, का दया आली, तू कोण आहेस? गणपतीला कोणी विचारलं? वृंदाने विचारलं. तेव्हा गणपतीने म्हटलं की मी ओंकार, संपूर्ण सृष्टीचा आदिकर्ता. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर स्वतःच्या आवडीसाठी मी तृण निर्माण केलेलं आहे. म्हणजे बघा, ही पण नवीन माहिती आपल्याला की गणपतीला म्हटलं सगळं ओसाड आहे, काहीतरी हिरवळ पाहिजे, म्हणून त्याने हे तृण निर्माण केलं सृष्टीवर. आणि जे तृण निर्माण केलं त्याचं नाव पण गणपतीने सांगितलं, मला इक्षुदंड म्हणतात. वृंदादेवीच्या तपश्चर्याने भगवंत तिला खूप प्रसन्न झाले. आणि अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपल्याला पण माहित आहे की देवदेवता प्रसन्न झाल्यानंतर म्हणतात काय, माग तुला काय मागायचंय वर माझ्याकडे. तसं भगवान श्रीकृष्णाने सुद्धा या वृंदादेवीला म्हटलं, विचारलं की मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला काय वर मागायचंय तो माग. आणि मग तिला वर मागायला सांगितला. तर तिने काय वर मागितला की तुम्ही माझे पती व्हावे. बघा, आपला तुलसी विवाहाचा विषय कसा आहे की तुम्ही माझे पती व्हावे आणि पती म्हणजे स्वामी व्हावे असा वर मागितला. आणि मग भगवंताने तिला उत्तर दिलं, पुढील जन्मी होईल असं म्हणून ते अंतर्धान पावलं. वर मागितला आणि देवता प्रसन्न झाल्या त्या क्षणभरच असतात आणि अंतर्धान पावतात. असं आपण अनेक गोष्टींमध्ये पण बघितलेलं आहे. तसंच ही वृंदाला पण झालं. मग वृंदाची कृष्ण भक्ती पुढे चालूच राहिली. कृष्ण कृष्ण जप तिचा चालूच होता. पुढील जन्मामध्ये सुद्धा वृंदा नावानेच ती वावरत होती. आदल्या जन्मीची राधा, मग वृंदा, आणि अजून पुढचा जन्म ती सुद्धा वृंदा नावानेच वावरत होती. आणि पुढील जन्म ती अतिशय सुंदर होती, दिसायला खूप सुंदर होती. आणि मग तिच्या सौंदर्याला भाळून जालंधर नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाने तो राक्षस तिच्या सौंदर्याला भाळला आणि तिने खूप नकार दिला की त्यांनी मागणी घातली राक्षसाने तिला, पण कोणतीच चांगली मुलगी राक्षसाशी विवाह करेल असं आहे ना. तर तिने नकार दिला. पण ह्या जालंधर, मुळात राक्षस,
त्याने राक्षस विवाह करून तिच्याबरोबर संसार थाटला. पण पातिव्रत्य कसं असतं हे वृंदाकडून आपण लक्षात घ्यायचं. त्यांनी राक्षसी विवाह केला तरी सुद्धा वृंदा त्याच्याजवळ राहिली, संसार केला आणि पातिव्रत्य कधीही सोडलं नाही. आणि हा राक्षस काय करायचा, साधू संत आणि ऋषीमुनी यांना खूप त्रास द्यायचा. आणि भूतपिशाच ह्यांना सुद्धा त्यांनी आपल्या कवेत घेऊन ठेवलं. राक्षस असल्यामुळे त्यांनी त्याच्या शक्तीने त्यांना पण आपल्या कवेत घेऊन ठेवलं, आपल्या परिवारात सामावून घेतलं. आणि ह्या राक्षसाच्या, आता बघा हे छान आहे की ह्या राक्षसाच्या घामातून अंबलिका नावाचं झाड निर्माण झालं. जालंधर हा राक्षस आहे, अंबलिका नावाचं झाड निर्माण झालं. आणि मग त्या अंबलिका झाडावर झाडाच्या भोवती लोक यायचे नाही, म्हणायचे तिथे भूतपिशाच आहे, कारण राक्षसाच्या घामातून निर्माण झालंय ना. मग ते झाड असं एकाएकी पडलं. त्या अंबलिका झाडाला खूप वाईट वाटायचं की माझ्या भोवती कोणीच येत नाही. मग वृंदाने काय सांगितलं, जिथे नारायणाचा जप असतो तिथे भूतपिशाच तोंड सुद्धा दाखवत नाही, पळून जातात. भूतपिशाच जर पळून जातात तर राक्षस सुद्धा पळून जातात. म्हणून नारायण नारायण हे नाव घ्यायचं, कृष्ण कृष्ण हे नाव घ्यायचं, जे तिथे भूतपिशाच काही राहत नाही. आणि मग त्यांचा पाडाव सुद्धा तिथे टिकतच नाही, ते वासाला सुद्धा भूतपिशाच येत नाही. आता आणि काय झालं तर एकदा नारद मुनी वीणा वाजवत होते. फिरत 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 ते वीणा वाजवायला ह्या अंबलिका झाडाच्या खाली बसले आणि वीणा वाजवत राहिले. आता नारद मुनी म्हटल्यावर भगवान त्यांच्यावर सतत प्रसन्नच असायचे. भगवंतांना लगेच कळलं की हे नारद मुनींची वीणा आहे वाटतं. त्या वीणेचा झंकार, वीणेचा आवाज भगवानांपर्यंत गेला, कृष्णापर्यंत गेला, विष्णूपर्यंत गेला. आणि विष्णू त्या झाडावर येऊन बसले. आपण म्हणतो मी आज इथं गातीये, ते काय परमेश्वराला कळणार आहे. पण ध्वनी हे असं माध्यम आहे की ते सूक्ष्म लहरींमधून त्या देवतांपर्यंत त्यांना प्रसन्न केलं की पोहोचतच. म्हणून तर आपण जे श्रीसूक्त म्हणतो, नवरात्रामध्ये श्रीसूक्त म्हणतो, देवीच्या आरत्या म्हणतो किंवा देवीची वेगवेगळी स्तोत्र म्हणतो. कशासाठी तर आपल्या म्हणण्यातून जे ध्वनी निर्माण होते त्याच्या सूक्ष्म लहरींमधून ते तिथपर्यंत पोहोचतं. आता ते कसं काय तर आपल्याला माहिती आहे. आपण एका कडेला उभे असू आणि पार 5 मैलावर जर कोणी उभं असेल आणि आपण हाक दिली की ते वायूच्या माध्यमातून त्याला तिथपर्यंत हाक पोहोचते. किंवा इको आपण त्याला म्हणतो, प्रतिध्वनी. हे ध्वनी प्रसाराचं माध्यम स्वरांमधून होत असतं. आणि हा वीणेचा स्वर, नारद मुनींच्या वीणेचा स्वर हा कृष्णापर्यंत पोहोचला, विष्णूपर्यंत पोहोचला आणि ते त्या झाडावर येऊन बसले. तर नारायण नारायण हा स्वर वैकुंठात विष्णूच्या कानावर पडला आणि ते भक्तासाठी थांबले. आता हे अंबलिका नावाचं झाड जे आहे त्याला नंतर फळं आली आणि त्या फळालाच हिरवी चिंचेच्या झाडाचं नाव अंबलिका आहे. आणि म्हणून पूर्वीपासून आपल्याला असं ऐकिवात आलेलं आहे की चिंचेच्या झाडाखाली भूत असतं. पण आता ही कथा ऐकल्यावर जर तुम्ही कधी बसलात झाडाखाली, कृष्ण कृष्ण म्हणा, काहीही भीती वाटणार नाही. आणि तसं नाहीच आहे, हो की नाही. तर आणि म्हणून ज्या वेळेला तुळशीचा विवाह असतो त्यावेळेला चिंच वाहतात. कवठाच्या झाडाचं पण असंच आहे. तर कौठ पण विवाहामध्ये वाहत असतात. तर जालंधर हा दुष्ट प्रवृत्तीचा होता, राक्षस होता. त्याचा नाश करण्यासाठी भगवंतांनी मग त्यात प्रयत्न केले
आणि काय केलं? भगवंताचं एकच अस्त्र, सुदर्शन चक्र, जालंधराचा नाश करायचा. कारण तो दुष्ट प्रवृत्तीचा होता. भगवंताचा जन्मच काय? हा, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता, याच्यासाठी भगवंतांचा जन्म आहे. तर मग ह्या राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि सुदर्शन चक्र सोडल्यावर त्या जालंधराचा वध झाला. वध झाला तर ही रुंदा एवढी पतिव्रता होती की जरी तो राक्षस असला तरी ती संसार करत होती आणि पातिव्रत्य सांभाळायचं म्हणून तिने जालंधरच्या चितेमध्ये उडी घेतली. आणि ती उडी जेव्हा ती चिता पेटवली त्यावेळेला आधीच विष्णू तिथे येऊन बसले होते, कारण विष्णुप्रिय आहे ती. तर विष्णू तिथे येऊन बसले होते आणि त्यावेळी पार्वती, लक्ष्मी, सरस्वती ह्या तिन्ही देवता सुद्धा होत्या. मग ह्या तिन्ही देवतांनी काय केलं? 3 बिया त्या चितेजवळचे जे लोक संस्कार करणारे होते त्यांच्याजवळ दिल्या आणि त्या 3 बिया चितेत टाकल्या. चितेत टाकल्यानंतर चिता शांत झाल्यावर त्यातून तुलसी, धात्री आणि आवळी ह्या 3 वनस्पतींचा जन्म झाला. म्हणजे तुळशीचा जन्म कसा झाला? तर पातिव्रत्यामुळे तुळशीचा जन्म झालाय. जसं द्रौपदी ही अग्नीच्या मुखातून निर्माण झालेली आहे, तिला अग्निमुखा असं म्हणतात, तसंच ह्या तुलसीच्या पातिव्रत्यामुळे ती चितेतून जन्माला आली. आणि रुंधा एवढी पतिव्रता होती की जालंधरचा वध केल्यामुळे तिचं पातिव्रत्य भंग पावलं. जरी राक्षस होता तरी पती म्हणून त्याला स्वीकारलं होतं आणि त्याने तिला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. मग तिने विष्णूंनी हे चक्र, सुदर्शन चक्र सोडल्यामुळे तिने विष्णूंना शाप दिला. काय? की तू काळा दगड बनून राहशील. हा, आणि मग रुंदेवरीच्या प्रेमाने बघा, रुंदेवरच्या प्रेमामुळे विष्णूने हा शाप स्वीकारला. आणि शाळीग्राम रूपात गंडकी नदीत मी निवास करेन असं रुंदाला सांगितलं. आणि आज सुद्धा नेपाळमधील गंडकी नदीमध्ये जे तुळशी नदी म्हणजे तुळशीचं रूप आहे बरं का. गंडकी नदी म्हणजे तुळशी माता आहे. कधी गंडकी नदीला जायचं संधी मिळाली तर तिची तुळशी माता म्हणून तुम्ही पूजा नक्की करा. तर गंडकी नदी म्हणजे तुळशीचंच रूप आणि गंडकी नदीमध्ये जे गोटे मिळतात ते शालिग्राम म्हणून आपण घरी आणून त्याची पूजा करतो. आणि विष्णूंनी हा शाप स्वीकारल्यावर तुळशी मातेला वनस्पतीच्या रूपात प्रकट होऊन मी तर तुझा शाप स्वीकारलाय आणि मी गंडकी नदीत शालिग्राम म्हणून राहीन, पण तिला आशीर्वाद काय दिला? म्हणजे विष्णूच ते शांत, त्यांनी तिला आशीर्वाद दिला की तू वनस्पतीच्या रूपात प्रगट होऊन सर्व मानव जातीचे कल्याण करण्याचे कार्य तू कर. म्हणून आपण तुलसीला एवढं महत्त्व त्याच्यासाठी आहे की सर्व मानव जातीचं ती कल्याण करणारी अशी आहे. हे स्वतः विष्णूने तिला सांगितलं की तू वनस्पतीचा जन्म घे आणि लोकांचं कल्याण कर. तुझे दर्शन घेतलं, तुझी पूजा केली आणि तुला पाणी घातलं की त्या व्यक्तीला तू भरभरून आशीर्वाद देऊन त्या व्यक्तीचं रक्षण कर, असं साक्षात विष्णूंनी सांगितलेलं आहे तिला. आणि म्हणून आपण सुद्धा रोज तिची पूजा करून तिला जे काही आपल्याला दूध तरी अर्पण करावंच. रोज वृद्धी होते, सगळ्याच गोष्टींची वृद्धी होते. आणि मग तुलसी विवाहाच्या वेळी हे जे आपण पाहिलं, आवळा, ऊस, चिंच वाहिल्याने काय होतं तर पती पत्नी यांचं जीवन समृद्ध होतं, अशी श्रद्धा आहे. तर चिंचेची उत्पत्ती कशी झाली, आवळ्याची कशी झाली आपण बघितलं. तर ते तिला अर्पण केल्याने आपलं जीवन समृद्ध होतं. आता तुलसीचं महात्म्य काय आहे हे आपण बघूया. की तुलसी विवाहापासूनच
लोक आपापल्या घरात विवाह कार्य करतात आणि मुहूर्त काढतात. घरात जर कोणी लग्नाचं असेल तर त्या दिवशीपासून ते मुहूर्त काढतात आणि तिथपासून खरी लग्नांना सुरुवात होते. म्हणजे पुढचे अगदी मार्च एप्रिलपर्यंत हे विवाहाचे दिवस, पण त्याचा मुहूर्त तुळशीच्या लग्नाचा असतो. तर ही तुळस विष्णूला अत्यंत प्रिय असल्यामुळे तिला विष्णुप्रिया म्हणतात. आणि तुळशीच्या एका पत्राने विष्णू जेव्हा संतुष्ट होतात, तेवढे संतुष्ट इतर कुठलीही गोष्ट त्यांना अर्पण केल्याने होत नाही. आपण सत्यभामा आणि हे ती गोष्ट माहीत आहे तुम्हाला, रुक्मिणी आणि सत्यभामा. सगळे अलंकार सत्यभामेने काढून ठेवले, पण रुक्मिणी एक तुळशी पत्र वाहिल्यावर विष्णू खुश झाल्याने तुलासारखी झाली. तसंच तुळशीच्या एका पत्राने विष्णू खुश होतात आणि तुळशीच्या पानाने विष्णूची पूजा केली. तुळशीच्या पानाने विष्णूची पूजा केली तर अनेक व्रत, अनेक यज्ञ, अनेक जप, होम केल्याने जे पुण्य प्राप्त होतं त्याच्यापेक्षाही शतपटीने तुलसीच्या पानाने पूजा केली तर ते पुण्य मिळतं, असं आपल्या पुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. शिवाय तुळशीचं तुम्ही नुसतं दर्शन घेतलं तरी हजारो गायी दान केल्याचं पुण्य मिळतं. नुसत्या दर्शनाने. तर तुळशीचं रोप लावून तिला वाढवलं तर किती पुण्य मिळेल. म्हणून आणि माणसाच्या आत्म्याला, म्हणजे माणूस आहे तो आत्मा असतो, हे आपण गीतेमध्ये किंवा आपलं तत्वज्ञानच हे आहे की माणसाचं शरीर मरतं, म्हणजे शरीर दुसरं घेतं, आत्मा तोच असतो. जेव्हा माणूस देहत्याग करतो त्यावेळेला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी आपल्याला एवढंच माहिती असतं की त्याच्या तोंडात तुळस घालायची, पण त्याचं शास्त्र काय आहे? त्या आत्म्याचा पुढचा प्रवास चालूच असतो, हो की नाही? मग त्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी त्याच्या मुखात तुळशीपत्र ठेवतात आणि ते तुळशीपत्र ठेवलं की तो मनुष्य वैकुंठापर्यंत पोहोचतो, अशी श्रद्धा आहे. एवढंच नाही तर तुळशीच्या पानावरून जे पाणी पडतं ते पाणी आपल्या अंगावर पडलं किंवा आपल्या मस्तकावर पडलं तर गंगा स्नानाचं पुण्य आणि 10 गायी दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. नुसतं तुळशीचं पान म्हणजे लोकांनी, आता आपण खालच्या मजल्यावर राहत असू आणि वरच्या मजल्यावरचं कोणी जर तुळशीला पाणी घातलं आणि ते आपल्या अंगावर पडलं तर उलट छान झालं असं आपण म्हणूया की चला तुळशीला वाहिलेलं पाणी माझ्या अंगावर पडतंय आणि त्यामुळे मला पुण्य मिळतंय. आपण त्यावेळी त्यांना ओरडायचं नाही काय आमच्या अंगावर पाणी पडतंय, पण ते तुळशीला घातलेलं असलं पाहिजे. म्हणजे ही गोष्ट खरी आहे, ही प्रॅक्टिकल आहे ना, की पडतंच दुसऱ्याच्या अंगावर पाणी. तर तुळशीच्या पानांवरचं पाणी जर आपल्या अंगावर पडलं तर 10 गायी दान केल्याचं पुण्य आहे. आणि तुळशीची माती खूप औषधी आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. गांधींवाशी चावली की तुळशीची माती लावतात, कारण का की तुळस जिथे उगवते तिथे थंडावा निर्माण करते, शांतता निर्माण करते. एवढंच नाही तर तिची माती अंगाला लावून अंगातली उष्णता काढण्यासाठी सुद्धा स्नान करतात. तुळशीची माती अंगाला लावून त्याचं स्नान करतात. निसर्गोपचारामध्ये हा प्रयोग सांगितलेला आहे. तर आणि तुळशीला जर प्रदक्षिणा घातल्या तर आता पूर्वीचे लोक असे श्रद्धा ठेवणारे होते. हां, तुळशीला प्रदक्षिणा घाला, 21 घाला, काय 108 घाला असं सांगायचे आणि आपणही ऐकायचो. पण आत्ताच्या पिढीने जर आपल्याला विचारलं तर आपण हे शास्त्रीय कारण त्यांना देऊ शकतो. काय की तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना बाहेर जे कार्बन डायऑक्साईड वायू असतात किंवा आपल्या श्वासोच्छवासातून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो तो कार्बन डायऑक्साईड वायू तुळस शोषून घेते आणि तिच्या श्वासोच्छवासातून जो ऑक्सिजन बाहेर पडतो तो आपल्याला मिळतो. त्याच्यामुळे आपली फुफ्फुसाची क्रिया किंवा आपल्याला ऑक्सिजन भरपूर मिळतो, अर्थातच प्राणवायू आपल्याला जास्त मिळाल्यामुळे आपली फुफ्फुसाची क्रिया ही ती चांगली चालते. आणि नुसती फुफ्फुसाची क्रिया चांगली चालते असं नाही तर रक्ताभिसरण चांगलं होतं.
रक्ताभिसरण चांगलं झालं की मेंदूपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि मेंदूपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित झाला की आपली बुद्धीसुद्धा चांगल्या प्रकारे काम करते. स्थिर बुद्धीने आपण काम करू शकतो, एवढं शास्त्रीय कारण त्याचं आहे. तर आणि स्वतः तुळशीच्या पानांमधून तुळशीच्या झाडाकडे आपण जेव्हा बघतो त्यावेळेला जाताना आणि येताना, म्हणजे घराबाहेर पडताना आणि घराबाहेरून येताना आपण प्रथम तुळशी, म्हणून पूर्वीच्या काळी दारात तुळशी वृंदावन असायचं. कारण तुळशीमध्ये एवढी शक्ती आहे की नुसतं तिच्याकडे बघितलं तरी वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्या पळून जातात. बाहेरून येताना सुद्धा काही वाईट शक्ती आपल्याबरोबर नकळत येतात, आपण आणत नसतो, पण नकळत त्या शक्ती आपल्याबरोबर येतात. अदृश्य शक्ती असतात त्या आपल्याबरोबर येतात. तुळशीच्या झाडाकडे पाहिलं तर त्या पळून जातात आणि बाहेर जाताना सुद्धा तुळशीचे आशीर्वाद घेऊन आपण बाहेर जायचं. आणखी पण असं सांगितलंय की लग्न झालेली जी मुलगी असते ती जर माहेरी आली, म्हणजे सासरी माहेरी ती जाताना आणि माहेरून पुन्हा सासरी येताना, तर माहेरून सासरी येताना तिने तुळशीच्या वृंदावन किंवा तुळशीला नमस्कार करून सासरी यावं. म्हणजे सासरी आल्यानंतर तिचे माहेरपणाहून जो आनंद मिळवलेला असतो तो काही वाया जाणार नाही किंवा काही कटकटी होणार नाही, असं पण एक समज आहे. तर तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यावा, तुळशी मातेला नियमित पाणी घातले तर येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना आपल्याला मिळते. आणि हे सगळं अनुभवाने पण मी सांगते बरं का, की तुळस असते ना तर आपण बघतो आणि एखादं संकट यायचं असलं ना अचानक जळून जाते आणि ते संकट येऊन गेल्यावर ती पूर्ण जळलेली असते. आपण त्याच्यावरून लक्षात घ्यायचं की तुळशीने आपल्या स्वतःच्या अंगावर आपलं संकट घेतलंय आणि आपल्याला सुरक्षित ठेवलंय, हे अनुभव घेतलेले आहेत. आणि मग जेव्हा चांगले आपल्याला संकटाचे दिवस नसतील ना तर तेव्हा ती पुन्हा छान फुलायला लागते, पुन्हा टवटवीत दिसते, पण ती क्षणार्धात पूर्ण पानं त्याची अक्षरशः काळी पडतात, झडून जातात. हा अनुभव तुम्ही घ्या. किंवा आता इथून पुढे तुळशीकडे अशा नजरेने बघा, हे खरं आहे आणि हे अक्षरशः अनुभूती घेण्यासारखं आहे. एवढी ती ज्वलंत असं आपल्याला प्रचिती देणारी तुळस आहे. तर असं हे तुळशीचं महात्म्य आपण पाहिलंय आणि तुळशीचं आध्यात्मिक महात्म्य पण सांगितलं की तुळस हे मांगल्याचं प्रतीक आहे, पावित्र्याचं प्रतीक आहे, सौभाग्याचं प्रतीक आहे. आता तुळशीचं लग्न लावण्यापूर्वी काय करतात तर आपण ते बघतो की तुळस ठेवतात, मग तिच्या भोवती सारवतात, तिला खूप नटवतात, रांगोळी काढतात, छान असं प्रसन्न वातावरण निर्माण करतात. पण ते लग्न लावण्यापूर्वी विष्णूची जी प्रार्थना आहे ना, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ह्याचा मी अर्थ सांगणार आहे तुम्हाला माहितीच असणार, पण साक्षात आपल्याला विष्णूला तिथे बोलवायचंय. कसा आहे तो विष्णू तर शांत आकार, त्याच्याकडे पाहिल्यावर अगदी शांत वाटते असा विष्णू आहे. भुजग शयनम आहे, तो त्या भुजगावर शयन केलेलं असं आहे. आपण विष्णू सहस्रनामाच्या पुस्तकावर बघतो की नाही, ते आठवतं लगेच की त्याच्यावर तो असा पहुडला आहे आणि लक्ष्मी त्याच्या पायाशी आहे. भुजग शयनम पद्मनाभम, त्याच्या नाभीतून पद्म उगवलेलं आहे, कमळ उगवले. आता हे कमळ सुद्धा आपण जे कमळ प्रतीक आहे बरं का, वनस्पती हे जे कमळाचं फूल पाहतो ते प्रतीक आहे, पण कमळाचा दांडा जर तुम्ही पाहिला ना तर त्याला 6 पाकळ्या, अशा पोकळ पाकळ्या दिसतात आणि त्या 6 पोकळ पाकळ्या म्हणजे आपले चक्र आहेत बरं का. नाभी कमलातून निघालेले आपले जे षटचक्र आहेत ते चक्र आहे. म्हणजे ज्याला कुंडलिनी जागृती म्हणतात ना, त्यासाठी त्या षटचक्रांचा माहिती किंवा उपयोग आपल्याला असतो. म्हणजे विष्णूचं हे नुसतं वर्णन नाही आहे, तर त्याला आध्यात्मिक जोड अशी आहे. पद्मनाभम सुरेशम,
सुरेशम शब्दाची फोड कशी आहे? सुर अधिक ईश. सुर म्हणजे कोण? देव. आणि त्यांचाही ईश्वर असा तो सुरेश आहे. आणि कसा आहे तो? विश्वाधारम, संपूर्ण विश्वाचा आधार आहे विष्णू. गगन सदृशम. गगन सदृशम म्हणजे काय? की गगनाकडे पाहिल्यावर कसं वाटतं आपल्याला? विशाल, व्याप्त, सर्वांना सामावून घेणारा असा आहे, असं वाटतं की नाही आकाशाकडे बघितल्यावर? गगन सदृशम. गगन म्हणजे आकाश कसं आहे? व्यापक आहे, मोकळं आहे आणि शिवाय सगळ्यांना ते सामावून घेतं. म्हणून विष्णूला गगन सदृशम असं पण म्हणतात. मेघवर्ण. मेघ तर माहीतच आहे तुम्हाला. मेघ म्हणजे ढगांच्या सारखा सावळा आहे तो, त्याचा रंग. आणि शुभांगम, त्याचं संपूर्ण अंग शुभ आहे. त्याच्या कुठल्याही अंगाकडे बघा, त्याच्या साध्या पायाच्या अंगठ्याकडे किंवा नखाकडे बघितलं तरी शुभच होणार आहे, असा शुभांगम आहे. आणि कोण आहे तो? लक्ष्मीकांतम. लक्ष्मीचा तो कांत आहे, लक्ष्मीचा तो पती आहे. आणि त्याचे डोळे कसे आहेत? कमल नयन. कमळाची पाकळी कशी असते? अशी छान असते. आणि तसे आकार त्याचे आहेत डोळ्यांचे. नुसता एवढाच अर्थ नाही, हा आपला सांसारिक अर्थ झाला, प्रपंचातला अर्थ झाला. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की कमलपत्रावर कुठलाही पाण्याचा थेंब पडला असता कमलपत्र ते पाणी शोषून घेत नाही, ते ओघळून जातं. तसंच कमलपत्रावर सांसारिक विषयांचा, मोहाचं कुठलंही पाणी पडलं तरी हा विष्णू त्याच्या डोळ्यातून ते ग्रहण करत नाही. एवढे त्याचे डोळे अनासक्त आहेत. इतका तो आध्यात्मिक उंचीचा आहे. हे आपण लक्षात घ्यायचं की कमल नयन याचे असे दोन अर्थ आहेत. म्हणून विष्णूच्या डोळ्यांकडे पाहिल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला वासना, म्हणजे ज्या कामवासना असतात त्या होणारच नाही, शांतच वाटेल आतून. असे त्याचे डोळे आहेत. कमल नयनाचा अर्थ असा दोन अर्थांनी आहे. आणि योगिभिर ध्यान अगम्यम. योगिभिही ध्यानम अगम्यम म्हणजे त्याच्याकडे योगी माणसांनी पाहू दे, योगी माणसांनी पाहिलं तर त्याला ध्यान करण्याचीच इच्छा होईल अशी त्याची मूर्ती आहे, शांताकार. अशा विष्णूला वंदे विष्णू भवभयहरम. अशा विष्णूकडे बघितल्यानंतर भवभय म्हणजे काय? संसारामधील जे भय असतं आपल्याला, संसारामध्ये काय हो, क्षुल्लक गोष्टीसाठी सुद्धा भय असतं. आज मी आता इकडून तिकडे चालले, रस्ता ओलांडताना मला काही होईल काय वाटलं भय, घरी गेल्यावर काय होईल, भांडणं होतील का, किंवा उशीर झाला का, चिडचिड वाटलं भय, काय क्षुल्लक कारणावरून भय असतं. पण ह्या विष्णूची उपासना जर तुम्ही केली, विष्णूकडे बघितलं तर संसाराचं भयच पूर्ण हरून जातं. कारण आपल्याला एक आत्मविश्वास प्राप्त होतो की माझ्याबरोबर विष्णू आहे, मग मला कशाची भीती आहे. आणि ती कशाने मिळवायची आपल्याला? तर नामस्मरणाने मिळवायची. जसं वृंदाने कृष्ण कृष्ण म्हणून त्याची तपश्चर्या केली तशीच आपल्याला करायची. भवभयहरम. आणि भवभय तर आहेच, पण सर्व लोकैकनाथम, सर्व लोकांचा तो एकच नाथ असा आहे की त्याला नाथ म्हणून जर तुम्ही स्वीकारलं तर तो तुमचं नक्की. आपण काय करतो? आपण विश्वास ठेवत नाही, श्रद्धा ठेवत नाही आणि सगळं मी माझ्याकडे, आपण त्याची भक्ती करायची, त्याच्यावर सोपवायचं, तर छान करून देईल आपल्याला सगळं. कारण त्यानेच आपल्याला निर्माण केलंय ना. विष्णूचं काम काय आहे की आपलं भरण पोषण करणं आणि आपल्याला या संसारात सुखी ठेवणं. मग त्याची भक्ती केल्यावर तो आपल्याला नक्कीच सुखी ठेवेल, हा दृढ विश्वास आपण बाळगायचा. आणि म्हणून सर्व लोकैकनाथम असं म्हटलेलं आहे. असं प्रथम तुळशीचा विवाह करताना असं विष्णूची आपण पूजा करायची, शांताकाराम अशी प्रार्थना म्हणायची. आणि मग ही प्रार्थना झाल्यावर आपण तुलसीची प्रार्थना म्हणायची. ती प्रार्थना अशी आहे: दिव्य रूपधरा देवी दिव्याभरण भूषिता
पद्मकल्हार वंदना वरामय चतुर्भुजा. वरामय चतुर्भुजा कोणाला वर केलंय? चतुर्भुज विष्णूला. शुभाशुभ परित्यागी दिव्यगंधानुलेपना श्यामा विशल वदना नीलकुंजित भूतजा. स्फुरकुंडल संयुक्ता पूर्णचंद्रान्वी भानना केयूरहार विलसत रत्नमाला विशोज्जला. अशी ही तुळशीची प्रार्थना म्हणायची आणि तुळशीला पण प्रसन्न करून घ्यायचं. कार्तिक महिन्यामध्ये खरंच या तुळशीकडे बघितलं नववधूसारखी ती डुलते, लाजते आणि तिचे अलंकार काय आहेत माहिती आहे? मंजिरी हे तिचे अलंकार तुळशीचे. आणि येतातच, आत्ता जर तुळस पाहिली तर इतकी डवरलेली असते आणि खूप मंजिरी असतात, तेच तिचे अलंकार आणि अतिशय शोभून दिसते. आणि हा कृष्ण मात्र तिच्या भेटीला आतुर झालेला असतो कार्तिक महिन्यामध्ये. आणि म्हणून कार्तिक द्वादशीला ह्या आसुरलेल्या मनाने बालकृष्णाने जर तिच्याशी विवाह केला तर त्यांचं मनोमिलन खूप छान घडून येतं. आणि त्यांचं मनोमिलन होऊन ते विवाहाने बद्ध होतात. सौभाग्य अलंकाराने नटून थटून आपण तिची पूजा केली, षोडशोपचारे पूजा केली तर हे लक्ष्मीनारायण आपल्याला सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि तुलसी माता असं सांगते की मी वृंदावनात राहून कृष्णप्रिय झाले, माझ्यासारखाच तुम्ही सुखाने संसार करा, सुखी व्हा, आयुष्यमान व्हा. बाळकृष्णाच्या चरणी मी माझे सर्वस्व अर्पण केले, तुम्हीही त्याच्या बाळकृष्णाशी रत व्हा, रममाण व्हा. तुलसीवर एक स्वतंत्र उपनिषद सुद्धा आहे, स्वतंत्र उपनिषद आहे तुलसीवर. आणि तुलसीचा जसा लक्ष्मीचा गायत्री मंत्र आहे, महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, तसा तुलसीचा सुद्धा गायत्री मंत्र आहे. श्री तुलसी विद्महे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो अमृता प्रचोदयात्. अमृता म्हटले तुळशीला. तर तुळशीची माळ वारकऱ्याने जर गळ्यात घातली तर त्या वारकऱ्याला वेगळं काही कोणाकडून दीक्षा घ्यावी लागत नाही आणि तो वारकरी पंथाचा झाला असंच समजलं जातं. आणि आता आपण तुळशीची आरती म्हणूया आणि मग भगवद्गीतेची आरती म्हणूया. तर तुळशीची आरती आहे, आपण तुळशी विवाहाच्या वेळेस म्हणतो, रोज म्हणली तरी तुळशीला आवडेलच ना, आरती आपली केली तर आपल्याला रोज आवडते. तसं तुळशीची आरती रोज जर तुळशीला म्हटली तर तिला पण आवडेल. जय देवी जय माते तुलसी, निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुलसी. ब्रह्मा केवळ मूळी मध्ये तो शौरी, म्हणजे तुळशीच्या मुळामध्ये ब्रह्म आहे, ब्रह्मदेव आहे आणि मध्ये तो शौरी, शौरी म्हणजे विष्णू. अग्नी शंकर तीर्थे शाखा परिवारी, तुळशीच्या टोकाला कोण आहेत? शंकर आहेत. आणि त्याच्या ज्या शाखा आहेत, फांद्या आहेत, ते म्हणजे सर्व तीर्थ आहेत असं म्हणणं नाही. सेवा करीती भावे सकळही नरनारी, दर्शन मात्रे पापे हरती निर्धारी. जय देवी जय माते तुलसी, निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुलसी. शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी, मंजिरीची बहु आवड कमला रमणासी. तवदल विरहित विष्णू राहे उपवासी, विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी. जय देवी जय तुलसी माते. निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुलसी. जय देवी अच्युत माधव केशव पीतांबरधारी, तुझे पूजन काळी जो हे उच्चारी. त्यासी देसी संतती संपत्ती शुभ करी, कोसावी सुत विनवी तुझला तू तारी. जय देवी जय तुलसी माते, निजपत्राहुन लघुतर त्रिभुवन हे तुलसी. जय देवी